नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. सरकारचा मोठा निर्णय. 2004 पूर्वीच्या सरकारी कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी. पेन्शन स्कीमचा मिळणार फायदा. सरकारने पेन्शन योजनेबाबत एक महत्त्वाचा दिलासादायक निर्णय दिला आहे. काय आहे निर्णय जाणून घेऊयात सविस्तर. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीच्या उच्चस्तरीय बैठकीत 2004 मध्ये अनुकंपा तत्वावर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांविषयी निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयामुळे जुन्या पेन्शन योजनेचा थेट आर्थिक लाभ मिळणार आहे. काय आहे निर्णय जाणून घेऊयात सविस्तर. केंद्र सरकारच्या या नव्या निर्णयानुसार ज्या कर्मचाऱ्याची नियुक्ती 2004 मध्ये अनुकंपा तत्वावर झाली होती त्यांना आता जुन्या पेन्शन योजनेच्या कक्षेत आणले जाईल. NCJCMचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी स्पष्ट केले की कर्मचारी संघटनांकडून असलेल्या या मागणीला कॅबिनेट सचिवांनी अखेर मंजुरी दिली आहे. त्यासाठी असणाऱ्या अटी आणि नियम. या निर्णयाचा फायदा घेण्यासाठी सरकारने एक स्पष्ट कालमर्यादा निश्चित केली. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे निधन वर्ष 2003 मध्ये झाले होते आणि त्यांच्या वारसांनी अनुकंपा नोकरीसाठी 2003 मध्येच अर्ज सादर केला होता, प्रशासकीय दिरंगाईमुळे ज्यांना नियुक्तीपत्र 1 जानेवारी 2004 नंतर मिळाले अशा सर्व कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनसाठी पात्र मानले जाणार आहे. मात्र त्यासाठी संबंधित कर्मचारी पदाची पात्रता, वयोमर्यादा आणि इतर आवश्यक अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे. या उच्चस्तरीय बैठकीत कॅबिनेट सचिवांच्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला असून या निर्णयाशी संबंधित पुढील एका आठवड्यात आता अधिकृत आदेश जारी होईल, असे आश्वासन विभागाकडून देण्यात आले.